अभ्यास या नाटकात शेतकऱ्याची मुलगी निशा म्हणून बोलणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव दिशा आहे. मी या नाटकात दारुड्याची मुलगी म्हणून बोलणार आहे. नमस्कार, माझं नाव दिव्या आहे. मी या नाटकात मजुराची मुलगी कल्पना म्हणून रोल करणार आहे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव आरोही आहे. मी या नाटकात नोकरीवाल्याची मुलगी आशा म्हणून सादर करणार आहे. का ग, तुम्हाला शाळेचं पत्र मिळालं का? हो ग, त्यात दिलंय तुमच्या विद्यार्थ्यांच्या अभ्यासाच्या प्रगतीबद्दल पालकांशी बोलायचे. माझे बाबा तर काही केल्याने येऊ शकत नाही. आता माझ्या घरी काय सांगू, हाच मोठा प्रश्न आहे. माझ्या घरी तर अभ्यासच केला जात नाही. माझ्या घरी काय असते आता तुम्हाला काय सांगू. चला आपण आपल्या घरी कसे असते याचा सर्वजणी अभ्यास करू. चला मग आपण प्रत्येकाच्या घरी जाऊन पाहू. ते माईक खाली ठेवून घे. आई ग, मला तुझ्याशी एक काम होतं. काय काम आहे सांग लवकर, त्यांचा ऑफिस मध्ये जायचा टाइम झालाय. अगं आई, माझा अभ्यासच पूर्ण होत नाही ग. मग काय तुझा अभ्यास की मी तुझ्या बरोबर शाळेत जाऊ? अगं आई, तसं नाही ग. तुम्ही थोडं तरी माझ्या अभ्यासावर लक्ष देत जा म्हटलं. तुझे बाबा रोज ऑफिसला जाता आणि मला घरचे कामं सुटू देत नाही. त्या बापांना शाळेचे सर्व पुस्तक सर्व साहित्य तुला आधीच आणून दिलाय. आता तुझ्या अभ्यासाचं तूच पाहत बस. काय झालं बेटा अभ्यासाचं? माझा अभ्यासच पूर्ण होत नाही बाबा. तिकडं ऑफिसचं टेन्शन, घरी आल्यावर तुझं टेन्शन. टेन्शन नाही हो बाबा, मला अभ्यासाचं थोडं समजून सांगत जा बाबा. मी जर तुला समजावून सांगत बसलो तर एवढ्या ट्युशना तुला लावायची काय गरज होती मला? नाही हो बाबा, घरी आल्यावर माझ्या अभ्यासावर तुम्ही लक्ष द्यायला हवे बाबा. जाऊ द्या बाबा, माझा अभ्यास मीच करते. माझा एक प्रश्न होता. बाबा, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री कोण आहेत आता? मी, माझा वावर आणि माझं पीक हेच माझं राज्य. याचा मुख्यमंत्री मीच आहे. हीच माझी पावर. बाकीचं काही घेणं देणं नाही मला. निशे, ते वावरातून आले त्यांचं काही डोकं हात नको बसू. आई, मग तूच सांग, आपला जिल्हा कशासाठी प्रसिद्ध आहे? आपला जिल्हा वावरात जाण्यासाठी आणि वावरातून घरी आले की घरचं काम करण्यासाठी प्रसिद्ध आहे. तू या अभ्यासाचे प्रश्न तूच पास जाय. आमचं काही डोकं खात नको बसत जाऊ. पण काही प्रश्न पडले तर मग कोणाला विचारत जाऊ? तू आम्हाला प्रश्न विचारत बसतो. त्या शाळा काय त्यासाठी आहेत तर? तुला आम्हाला त्रास देऊ नये यासाठीच तर तुला शाळेत टाकलं. दादा, लेकरांच्या अभ्यासावर तुम्ही थोडं लक्ष द्यायला हवे. निशे, शाळेतून घरी आले की हे बाहेरचे जाणून घेत जाय. ते बाहेर भाऊ घातलेले कपडे उचलून ठेवत जाय. घरी आली की घरचंच पाहत जाय. शाळेचा अभ्यास शाळेतच सोडून देत जाय. जाऊ द्या, माझे त्याने जसा अभ्यास होईल तसा मी खाऊ ग बेटा, आलो मी. बेटा, आज काय शिकवलं शाळेत? बाबा, तुम्ही दोघं मी तर फक्त 7 वर्ग शिकेल. काय सांगू तुम्हाला शाळेत काय शिकवलं ते? नाही बेटा, नाही समजलं तर सांगत जा आम्हाला काय शिकवलं शाळेत ते. आम्हाला नाही ते समजलं तरी तुला शाळेतला अभ्यास आम्हाला सांगितला की आम्हाला लय हुशार वाटते की आमची मुलगी शाळेत काहीतरी चांगला अभ्यास शिकून राहिली. हाऊ ग बेटा, अजून काही अभ्यास राहिला असेल तर करून घे. मी त्यातलं घरची कामं स्वयंपाक करून घेते. तुम्ही दोघं मला असं नेहमी सहकार्य करता, म्हणूनच माझा अभ्यास नेहमी चांगला राहतो. हो बेटा, घरची काम आमचं आयुष्य आहे तर लोक ते आम्हालाच करणं आहे. समोर येत. साहेबाच्या दुकानात या बापाची तंबाखूची पुडी आणून ठेव पहिले. अहो आई, माझ्या शाळेचा अभ्यास लयच बाकी आहे अजून. त्या बाप दारू ढोसून येईल आणि तंबाखूने भेटली तर माझ्याच अभ्यास काढेल पहिले. चुपचाप दुकानात जाय, भल्ली कलेक्टर बनायला चालली. यानंच तर माझा अभ्यास मागे पडू राहिला. कोण कोणाच्या मागे पडू राहिला बे? मी सोडून कोणीच रस्ता वापरणार नाही, सांगून देतो. जाय व काय ते लवकर दुकानात आणि त्या
बाप झोपेस तर अजिबात आवाज नको करजो. ओ सपने, ओ सपने, तुले शिकून काय करणार आहे? तुले शिकून काय करणार आहे? त्याला गाव पटवणार आहे. त्यासाठी कशाला अभ्यास करायला लागते? चालले आम्ही दुकानात. जाय लवकर. शाळेतला अभ्यास शाळेतच करून घेत जाय. जाऊ दे, तशा बी माया वया कोऱ्यात आहे. शिकीन मी ते कमी ते. असं आहे ना आपल्या प्रत्येकाच्या घरचं. चला आपण आपल्या आई बाबांना एका महाराजांकडे घेऊन जाऊ, ते चांगला सल्ला देतात. चला मग सगळे महाराजांकडे जाऊ. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. सगळ्यांना बुद्धी येऊ दे देवा, सगळ्यांना बुद्धी येऊ दे देवा. ओ महाराज, आमच्या लेकरांचा अभ्यास कसा पूर्ण होईल यावर सांगा बाबा. अरे बाबा, अभ्यासाविषय फक्त शाळेचा असतो. हा तुम्हा सगळ्यांचा विचार चुकीचा आहे. पहिले तुमचा विचार बदलवा आणि विद्यार्थ्यांवर घरीही लक्ष देत चला. पण बाबा, तुम्ही काही तर चमत्कार दाखवा महाराज. तुम्हाला लेकरांच्या अभ्यासात चमत्कार पाहिजे असेल तर 7 वचन पूर्ण करावे लागतील. सांगा बाबा, आम्ही 7ही वचन पूर्ण करू. वचन क्रमांक 1, लेकरांना शाळेतून आल्यावर शाळेचे नेहमी विचारावे. वचन क्रमांक 2, तुमचे ताण तुमचे टेन्शन हे लेकरांसमोर विसरून जावे. वचन क्रमांक 3, लेकरं पहिले शब्द हा आई बाबा समोर शिकता, नंतर ते पुढे शाळेत शिकता. हा मुद्दा नेहमी लक्षात ठेवावा. वचन क्रमांक 4, शाळा आणि ट्युशन. शाळा आणि ट्युशन म्हणजे अभ्यास पूर्ण हा गैरसमज तुमच्या मनातून काढा. वचन क्रमांक 5, घरच्या कामाने शिकवण देणे योग्य आहे, पण घरच्या कामाचं ओझं लेकरांवर टाकू नका. वचन क्रमांक 6, लेकरांना शाळेतून आल्यावर शाळेचे नेहमी विचारा. लेकरांना शाळेतील अभ्यासाव्यतिरिक्त जगाची माहिती सांगत चला. वचन क्रमांक 7, तंबाखू आणि दारू असे वाटतं लेकरांवर टाकल्यापेक्षा चांगले विचार चांगले संस्कार आम्ही लेकरांवर टाकू असे